वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी. माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणं खरं नाही. तो मदत करतो किंवा आड येतो या दोन्ही विशेष तथ्य मानू नये. माझी वृत्ती कुठे गुंतते हे पाहावं. भगवत भजनात दिवस घालवावा असं वाटू लागले, पण संगत मिळाली खेळ खेळणाऱ्याची, तेव्हा त्याचं मन कशाला मोडा असं म्हणून खेळू लागला, भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला तर कसं होईल? आईने आजवर खस्ता खाल्ल्या, लहानाचे मोठे केले. तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैऱ्यासारखी वाटू लागली. वास्तविक दोघांच्याही देहात फरक होण्यासारखं असं काहीच झालं नाही, पण वृत्तीत बदल झाला. विषयात मी गुंतून राहू लागलो. याला काय करावं? मी सुखी कशाने होईन हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले. पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असं काही आहे का? जे खरं असेल किंवा खोटं असेल याची आपल्याला खात्री नाही, त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करत बसतो. दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये 50% आपली कल्पना असते. बाकी उरले 50% त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी, म्हणजे संपले. आपली वृत्ती सारखी बदलते आहे आणि जगही सारखं बदलतं आहे. त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होतं हे वाटणं खरं नव्हे, कारण सुख दुःख अस्थिर असतं. शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात. भजन, पोथी वाचन, मंदिर बांधणं वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करमणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही. आगगाडी रोज काशीला जाते, पण तिला काही काशी दर्शन घडत नाही. यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना. गंगा स्नान, विश्वेश्वराचं दर्शन वगैरे आतल्या लोकांना घडतं. त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. भगवंताचं रूप सारखं समोर ठेवता येणार नाही, पण त्याचं रूप लक्षात आलं नाही तरी आपण त्याचं नाम घेतो हे लक्षात राहिलं तर वृत्ती सुधारेल. आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो खुपतो. त्याहीपेक्षा वृत्ती सूक्ष्म असते. ती भगवंतालाच कळते, म्हणून त्याच्यापाशी लबाडी चालत नाही. विषयाचा भोग आला असता जो त्यामध्येच गुंतत नाही, त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली हे समजावं. भगवंतापासून वेगळं न राहणं, त्याचं विस्मरण होऊ न देणं, त्याच्या स्मरणात राहणं, त्याच्या नामात राहणं, यात खरं समाधान, शांती आणि सुख आहे. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.